नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी एका टोपामध्ये साबुदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे. पाणी अगदी जसं साबुदाणे जितके आहेत तितक्याच लेवलला पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे. आणि हे आता रात्रभरासाठी असंच ठेवायचं आहे. सकाळी तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत साबुदाणे, मोकळे मोकळे झालेले आहेत प्रत्येक. त्यासाठी मी आता इथे 2 ते 3 साधारण बटाटे उकडलेले घेतलेले आहेत. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत कट केलेला, आणि थोडासा कढीपत्ता, आणि फोडणीसाठी आपल्याला जिरे घेतलेले आहे. आता इथे पॅनमध्ये गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. तूप साधारण गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. उपवासाला जिऱ्याचीच फोडणी द्यायची असते. जिरं, त्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता आणि मिरची. आता त्यामध्ये आपण साबुदाणे घालायचे आहेत. साबुदाणे छान असे फुललेले आहेत. आता साबुदाणे घालून झाले की ते जरा तुपामध्ये असे फिरवायचे आहेत. असं केल्याने साबुदाणे जरा मऊ होतात आणि खिचडी अशी सॉफ्ट होते. त्याला तुपामध्ये असे जरा मिक्स केले की त्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटाने झाकण काढल्यानंतर बघू शकता थोडेसे असे सॉफ्ट झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत. उकडलेले बटाटे घालून झाले की आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. साधारण 1 चमचा मीठ घालायचं आहे. आणि त्याच चमच्याने साधारण 4 ते 5 चमचे आपल्याला साखर घालायची आहे त्याच्यात. आणि परत छान असं मिक्स करायचं.
आणि हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे, मंद गॅसवर शिजवायचं आहे, नाही तर मग ते खाली लागते. आता गॅसची फ्लेम मंद करून त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं असं. आता बघू शकता तुम्ही खिचडी आपली रेडी आहे.